पुण्यातील पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पुणेकरांना फटका बसलाय। पुण्यात पावसानं विश्रांती घेतल्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। सिंहगड रोड, एकता नगर परिसर काल जलमय झाला होता। दरम्यान खडकवासला धरणातनं विसर्ग कमी झाल्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात आली आहे। मात्र या पुरामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालंय। घरं आणि दुकानांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि नुकसानग्रस्तांना आता मदतीची आस लागली आहे। त्यामुळे प्रशासन लालफितीचा कारभार दूर सारून तातडीनं मदत करणार का हा प्रश्न निर्माण होतोय। शाळेचे कॉलेजचे सगळे कागदपत्र सगळे गेले, काहीच राहिले नाही। जे पैसे ठेवले होते ते पण पैसे सगळे गेले, सगळं गेलं। काही कपडे पण आले नाही, काही सुद्धा राहिलेले नाहीये। शिलाई मशीन गेलेले आहेत, लोकांचे कपडे शिवायला घेतलेले ते गेलेले आहेत, सगळं सामान खराब झालेलं आहे। काही पूर्व सूचना न देता पाणी सोडल्यामुळे ना हे सगळं नुकसान झालेलं आहे। भिंत खचली, चूल विजली, होतं नव्हतं गेलं, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडं ठेवलं। कविवर्य कुसुमाग्रज यांच्या या कवितेतील या ओळींची आठवण पुण्यातील सद्यस्थिती पाहिल्यावर होते। सिंहगड रोड परिसरातल्या सोसायट्यांमध्ये मुळा नदी पाहुणी म्हणून आली, चार भिंतीत नाचली आणि होत्याचं नव्हतं करून गेली। शाळेचे कॉलेजचे सगळे कागदपत्र सगळे गेले, काहीच राहिले नाही। जे पैसे ठेवले होते ते पण पैसे सगळे गेले, वस्तू तुमच्या सगळ्या घरात सगळं गेलं। काही कपडे पण आले नाही। अक्षरशः राशन पाणी भरलं तर त्याच्यात पूर्ण पाणी, हे पूर्ण अख्खं भरलेलं होतं। आणि पहिली गोष्ट म्हणजे इथं काही सूचना केली नव्हती की बाबा पाणी सोडणारे काही नाही, अचानक पाणी आलं, त्याच्यामुळे सगळं हे लफडं झालं। आमचाही तोच प्रयत्न आहे की शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांची समस्या दाखवायचा, जेणेकरून पहिलेच व्यक्ती पहिलेच चॅनल आहे जे आतापर्यंत इथं लाईव्ह आलेले आहे। इथं जी अवस्था या घरांची झाली ती स्थिती दुकानांवर ओढवली। इथं किराणा दुकान होतं असा विश्वास कोणालाही बसणार नाही। सर्वच्या सर्व वस्तू वाहून गेल्या, मातीत मिसळल्या। किती नुकसान झालं, काय भावना आहे? तुम्ही बघताय आता काही सुद्धा राहिलेलं नाहीये। शिलाई मशीन गेलेले आहेत, लोकांचे कपडे शिवायला घेतलेले ते गेलेले आहेत, सगळं सामान खराब झालेलं आहे। काही पूर्व सूचना न देता पाणी सोडल्यामुळे ना हे सगळं नुकसान झालेलं आहे। याच्या अगोदर कधी असा अनुभव होता का तुमचा? पहिल्यांदा घडला? दरवेळेस ते पूर्व सूचना देऊन पाणी सोडलं जातं। किमान आम्हाला 1 तास किंवा अर्धा तास जरी वेळ मिळाला ना तरी आम्ही थोडं का होईना आमचं सामान आहे ना वाचवू शकतो। तात्काळ येऊन शासनानं तात्काळ येऊन पंचनामे करायला पाहिजे आणि इमिडिएट काहीतरी मदत करायला पाहिजे, त्याशिवाय काय होणार नाही। कारण यांचं छोटं दुकान आहे, माझं ते वेल्डिंग इलेक्ट्रोडचं माझं दुकान आहे, स्टॉक आहे माझा, सगळं पूर्ण स्टॉक आहे आणि ते सगळं आता जवळपास संपलंच जमा आहे। पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये शिरलेल्या पुराचं पाणी आता ओसरलंय, पण या संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधीसह घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। सोसायट्यांमध्ये गाळाबरोबर किडे असल्यानं पुणेकरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय। पुण्यातील मुसळधार पावसाचा फटका सर्वात जास्त ज्या सिंहगड रस्त्यावरती ज्या सोसायटीला बसला त्या सोसायटीमध्ये आहे, जी द्वारका सोसायटी आहे। आणि ही द्वारका सोसायटीचे जे पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला संपूर्ण गाळ पाहायला मिळतोय। अशा प्रकारची संपूर्ण माती जी आहे ती सगळी आता जमा झालेली आहे। काही भागात आणखी पाणी सुद्धा आहे। पुराची स्थिती निर्माण झाल्यानं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अधिवेशन सोडून पुणे गाठलं। पुण्यामध्ये परतल्यापासून ते पूरग्रस्त भागाचा सातत्यानं आढावा घेत आहेत। यावेळी त्यांच्यासमोर कुणी आपल्या भावनांना मोकळी वाट करून देतोय तर कुणी संताप व्यक्त करतोय। शासनाच्या वतीने मला आज केवळ
आम्ही बोलणार नाही. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं 100% आमची भावना तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला लोकप्रतिनिधी आणि शासनाला काय तुमच्या भावना नाही बोललं तर उपयोग काय. यंत्रणा चालू झाली आहे. आता पंचनामे तयार करायला सुरुवात झालेली आहे. आता महानगरपालिकेची यंत्रणा इथल्या नागरिकांच्या जे काही अडचणी त्या सोडवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे थोडा वेळ जाणार आहे, पण ते काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही परिस्थिती का आली ही परिस्थिती का आली? मी आता सांगितलं ना, पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं गेलं. पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं गेलं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या बाजूचा भाग आहे, पण पुढच्या काळात ती काळजी नक्की घेऊ. आता पहिलं काम आपलं हे आहे की आता याच्यातनं पहिलं सगळ्यांना बाजूला केलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे. त्याचं पुढचं नियोजन निश्चितपणे सगळे बसून करणार आहोत. कारभारणीला घेऊन संगे पुणेकर आता लढतो आहे. विस्कटलेलं घर सावरतो आहे. चिखल गाळ काढतो आहे. पुराच्या पाण्यानं अनेकांचा संसार मोडलाय आणि कणा सुद्धा. त्यामुळे धोरणकर्त्यांना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणून चालणार नाही, तर लाल फितीचा कारभार दूर सारून तातडीनं नुकसान भरपाई मिळवून द्यावी लागेल. बालाजी पोद्दारसह ज्ञानेश्वर चौतमल, पुणे.